करोनी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे येरती मायेके दुःखाचे जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी अपोलियाईसे अविनाश करी अपोलियाईसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती मायेके दुःखाचे जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती मायेके दुःखाचे जनिती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची चरणा संताची चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ त्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते त्या लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा हा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा बोला जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा पंढरी विनंती माझी पंढरी हा जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता पैसावी विनंती माझी पंढरी नाथा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे येरती मायेके दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त स्थळी आयोजित असणारी आजची ही कीर्तनाची सेवा आपल्या या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आणि आपल्या परिसराचं वैभव असणाऱ्या श्री क्षेत्र बालाजी मंदिर आणि गोविंदनगर या ठिकाणी आयोजित असणारी आजची ही कीर्तनाची सेवा जरी सर्वांना ज्ञात असेल माहितीही असलं तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगणं गरजेचं आहे की आजचा हा कार्यक्रम किमनिमित्ताने आपल्या येथील हरिभक्ती परायण मातोश्री वैकुंठवासी अनुसया शिवाजीराव उपाडे यांना देवाज्ञा होऊन जवळजवळ आज 1 वर्ष पूर्ण झालं। तेव्हा त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित असणारी आजची ही कीर्तनाची सेवा
समस्त उपाडे परिवाराच्या वतीने त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर शिवाजीराव उपाडे आणि समस्त भजनी मंडळ उपाडे परिवार यांनी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही सेवा माझ्याकडे देण्यात आलेली आहे। उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्यांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या समवेत अगदी संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचंच नाव कीर्तन असेल विठ्ठल घ्यावा तेनी विनजीवा सुख नोही येरती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी। प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत सम्राट जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण असा हा अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंग गाथ्यामधील उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। विठाला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय जीवाला जर निरंतर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवाला जर कृतार्थ व्हायचा असेल तर जीवाने देवाला आपलंसं करावं असा उपदेश महाराज या अभंगामधून करत आहेत। अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ पाहिला तर तो अशा पद्धतीचा आहे। प्रत्येकाने स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, आपल्याला नेमकं काय पाहिजे? रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून काबाड कष्ट करून मेहनत करून धावपळ करून आपल्याला नेमकं काय मिळवायचंय आणि काय पाहिजे असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारला असता प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मात्र एकच येईल आणि ते म्हणजे सुख आणि अमरपद। प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, अमरपदाची अपेक्षा आहे। मग जीवाला जर सुखाची अपेक्षा असेल, अमरपदाची अपेक्षा असेल तर जीवाने देवाला आपलंसं करावं, कारण देवा व्यतिरिक्त या जगामध्ये सुख इतरत्र कुठेही मिळणार नाही। आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विनजीवा सुख नोही। देवाला सोडून बाकी जे ज्या काही म्हणून पदार्थ आहेत, देवाला सोडून बाकी जे जे काही म्हणून वस्तू आहेत ते सर्व पदार्थ किंवा वस्तू या मायिक आहेत, मायेने व्याप्त आहेत, दुःख देणारे आहेत, कलह निर्माण करणारे आहेत। कारण त्या सर्व पदार्थांना आणि वस्तूंना आदिही नाही आणि अंतही नाही, म्हणजे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही। येरती मायिके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी। शरण येणाऱ्या प्रत्येक जीवास भगवान परमात्मा सुख आणि अमरपद देतोच महाराज, कारण देवाचा स्वभावच तसा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा आससी उदार। शरण येणाऱ्या प्रत्येक जीवास भगवान परमात्मा सुख आणि अमरपद देतोच, परंतु जीवाने नामस्मरण मात्र केलं पाहिजे। अविनाश करी आपोलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे। आणि जो रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, ज्याने माईक पदार्थाचा त्याग केला आणि ज्याने देवाला आपलंसं केलं, अशी माणसं मरत नाहीत, तर त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांच्या कीर्तीच्या रूपाने ते अमर होतात, किंबहुना या जन्म मरणाच्या फेऱ्यातून ते मुक्त होतात। तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमची उरे कीर्ती मागी। येरती मायिके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी। असा या अभंगाचा सरळ सरळ साधा आणि सोपा भावार्थ आहे। झाला आपलं कीर्तन विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेला घेतलेल्या या अभंगामधून देवाला आपलंसं करण्याचा उपदेश करत असताना अभंगाच्या पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये देवाला आपलंसं केल्यानंतर ज्या दोन गोष्टीचा लाभ तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सुचवितात किंवा सांगतात, त्या दोन वस्तू किंवा दोन गोष्टी म्हणजे एक आहे सुख आणि दुसरा आहे अमरपद।
भाविक मायबाप हो, या जगामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जण सुखासाठीच प्रयत्न करतोय, दुःखासाठी कोणी प्रयत्न करीत नाही. का कोणी करतं? मला दुःख व्हावं, माझी मुलं पाय पोटाशी घेऊन उपवासी झोपावेत असं कुणाला वाटतं का? मज लागे दुःख व्हावी ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख मिळावं, माझे हाल हाल व्हावेत, माझ्या अपेष्टा व्हाव्यात असं या जगात कुणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. अनेकाचे अनेक प्रयत्न सुखाच्या दृष्टिकोनातून असतात. अनेक प्रयत्न करूनही पदरी मात्र शेवटी दुःखच पडतं. आपण मंदिरामध्ये दर्शनाला गेलो, देवाकडे दर्शन करून मागणी मागत असताना काय म्हणतो? देवा आम्हाला सुखी ठेव, हेच मागणी मागतो की नाही? कुणी एखादा व्यापक दृष्टिकोनातला असेल तर तो देवाकडे मागणी मागत असताना म्हणेल, देवा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वजण सुखी व्हावेत, सर्वजण निरोगी व्हावेत, सर्वांचे कल्याण हो आणि कोणीही दुःखी न हो, अशाच पद्धतीची मागणी मागतो की नाही? प्रत्येकाचे प्रत्येक प्रयत्न सुखाच्या दृष्टिकोनातून असतात, परंतु अनेकाचे अनेक प्रयत्न सुखाच्या दृष्टिकोनातून असूनही पदरी मात्र शेवटी दुःखच पडतं. भाविक मायबाप, दुःखच पडतं. आणि समजा थोडंसं सुख मिळालंच तर मानवी जीवाचा सहज स्वभाव असा आहे की सुखाचे दिवस कुणीही लक्षात ठेवीत नाही, त्या उलट दुःखाचा क्षण सुद्धा माणसाला विसरत नाही. कल्पना करा, 20 वर्षापूर्वी आपल्या घरातील एखादी कर्ती व्यक्ती गेलेली असू द्या, आई गेलेला दिवस असेल, वडील गेलेला दिवस असेल, ती काळ रात्र किंवा तो काळ दिवस आजही आमच्या कायम स्मरणात असतो. त्याचं कारणच आहे दुःखाचे दिवस कधी विसरत नसतात. प्रयत्न करतो सुखाच्या अपेक्षेने. किती प्रयत्न करतो? अगदी व्यवहारच सांगायचा झाला तर लग्न करतो सुखाच्या अपेक्षेने. आता लग्न झाल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होतेच का? हे आपापलं आत्मपरीक्षण करा. झाकली मोठ 1.25 लाखाची. पूर्वी कसा सूट पॅन्ट घालायचा, आंघोळ केली, बाहेर फिरायला गेला, कधी बाहेर गेला आणि कधी घराकडे आला कोणी विचारायचं नाही. पण जसंही लग्न झालं, कुटुंबाची सर्वस्व जिम्मेदारी अंगावरती पडायला लागली आणि बाहेर जात असताना मग घरातून आवाज येतो, कुठे चाललात? म्हणते बाहेर जातोय. राशन संपलं घेऊन या, तेल संपलं घेऊन या, मीठ संपलं घेऊन या, आमक सरला आणा. हे आणा आणा जेव्हा पाठीमागे लागतं ना, तेव्हा वाटतं लग्न नाही केलं असतो तर, म्हणजे लग्न करून सुद्धा दुःखाचीच प्राप्ती. काही जणाला वाटतं मग मुलबाळ झाल्यानंतर सुख मिळेल, पण मुलाच्या अपेक्षेने आपण सुखाची वाट पाहतो. मुलगा झाला त्याच्या नावाने साखरपान वाटतो, पेढे वाटतो. खरं अंतःकरणापासून उत्तर द्यावर, मुलगा झाला की त्याच्यापासून सुख मिळतं का? हा, आपल्यापैकी बऱ्याच जणाला मुलं आहेत, मुलगा झाल्यानंतर सुख मिळतं याची काही गॅरंटी आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण कीर्तन विसरलं तर चालेल, इथून पुढचे 10 मिनिटं लक्षात घ्या. मुलापासून जर सुख मिळावं असं वाटत असेल तर नुसतं मुलं जन्माला घालणं आपलं कर्तव्य नाही, तर सुसंस्कारित मुलं जन्माला घालणं आपलं पहिलं कर्तव्य. नाहीतर काय करायचे महाराज? मुर्गी के सुतागे पीछे घनदाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. कोंबडीनं किती मुलाला जन्म दिला हे कोंबडीला सुद्धा ठाऊक नसतं. काही जणाला कुत्रे घेऊन जातात, काही जणाला मांजरं घेऊन जातात, काही जणाला बोके घेऊन जातात, काही जणाला 2 पायाचे बोके घेऊन जातात. आहेत का इकडे 2 पायाचे बोके? कोंबडीनं किती मुलाला जन्म दिला हे कोंबडीला सुद्धा ठाऊक नसतं. तसा आपण किती मुलाला जन्म दिला हे महत्वाचं नसून एकच मुलगा असा जन्माला घाला जो तुमची कीर्ती त्रिभुवनात गाजवेल. एकच मुलगा ज्ञानोबारायासारखा, एकच मुलगा जगद्गुरु तुकोबारायासारखा, एकच मुलगा जन्माला घाला भगत सिंग सुखदेव राजगुरु सारखा, एकच मुलगा जन्माला घाला स्वामी विवेकानंदांसारखा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकच मुलगा जन्माला घाला जो तुमची कीर्ती त्रिभुवनात नाही. पुत्र भावाईचा गुंडा ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा, ज्याचा तिलोकी झेंडा. भावाईचा गुंडा तिलोकी झेंडा, हो पुत्र भावाईचा गुंडा
एकच मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जो तुमची कीर्ती त्रिभुवनात गाजवेल असे संस्कारित करा महाराज. निदान त्यांनी आपली पुण्यतिथी तरी साजरी करावी एवढे तरी संस्कार मुलाला दिले पाहिजेत. नुसतं मुलं जन्माला आणणं कर्तव्य नसून सुसंस्कारित मुलं जन्माला घालणं आपलं कर्तव्य. आणि मुलाला संस्कारित करायचं असेल तर भाविक मायबाप हो, याच्या पुढचं वाक्य अजून लक्षात घ्या. अगोदर आपण स्वतः संस्कारित असलं पाहिजे. आपण जर संस्कारित नसू तर मुलं संस्कारित निघणार नाहीत. कारण ज्ञानोबा सांगतात, ए तवडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील ज्या पद्धतीने वर्तन करत असतील त्या पद्धतीनेच घरातील सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा वर्तन करीत असतात. मग वडील जर लेजिम खेळत येत असतील तर मुलांनी वडिलांकडून काय संस्कार घ्यायचे. बऱ्याच वडिलांना आजही घराकडे येत असताना 22 फुटाचा रस्ता पुरत नाही. मग त्यांच्याकडून मुलांनी काय संस्कार घ्यावेत. ऐकताय ना तुम्ही कीर्तन. बरीच पालक आजही आपल्या पोरांना पानटपरीवरून गोव्याचा पुढे आणायला सांगतात, तंबाखूची पुढे आणायला सांगतात. एवढ्यावर थांबत नाहीत. बरीच पालक आजही आपल्या पोरांना घरातून बिडी सिगारेट पेटवून आणायला सांगतात. आणि बिडी एक असा पदार्थ आहे मायबाप हो, घरात पेटल्यापासून पोर वडिलांपर्यंत गपचूप येत नसते. त्याला मधीच एक झुरका मारावा लागतो. मग हे जर संस्कार आपण आपल्या मुलाला देत असाल तर मुलाकडून सुखाची अपेक्षा करू नका. मायबाप हो, एका संस्कारामध्ये जग बदलवण्याचं सामर्थ्य, शून्यातून स्वराज्य उभा करण्याचं मोठं अलौकिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचं मोठं वैशिष्ट्य असं होतं की हे राज्य केवळ भोसले वंशाचं राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेलं राज्य आहे. ही विचारधारा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती ही उगीच विचारधारा आली नव्हती. एका संस्काराने ही विचारधारा दिली होती. राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता आऊसाहेबांनी हे संस्कार दिले होते. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना जर संस्कारित केलं नसतं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसती. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना जर संस्कार मिळाले नसते तर हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा ही अंतःकरणामध्ये निर्माण झाली नसती. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कारित केलं नसतं तर आमच्या माता माऊलींच्या डोक्यावरचं कुंकू आबादित राहिलं नसतं, घरातली तुळस आबादित राहिली नसती आणि मंदिरावरचा कळस सुद्धा आबादित राहिला नसता. एवढं सगळं जर कशामुळे असेल तर एका संस्कारामुळे. एका संस्कारात जग बदलवण्याचं सामर्थ्य. बालशिवाजींच्या बाबतीत एक छोटीशी कथा सांगितली जाते. ते कुठल्या पुस्तकातली मला माहिती नाही, एका मोठ्यांच्या मुखातून मी श्रवण केलेली. जुन्नरच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर 4-5 वर्षाचं लहान सवय एके दिवशी गडाच्या पायथ्याशी फिरता तमाशा आला. त्या काळामध्ये समाजाचं मनोरंजन करण्याकरता फिरते तमाशे असायचे. आता समाजाचं मनोरंजन करत्या मोबाईल आला, टीव्ही आली, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही फिरते तमाशे. त्याही काळामध्ये समाजाचं मनोरंजन करण्याकरता एके दिवशी गडाच्या पायथ्याशी तमाशा आला. ढोलकीचा आणि तुंतुण्याचा आवाज वर गडापर्यंत जाऊ लागला आणि बाल मनाच्या कानावर ते आवाज गेल्याच्या नंतर काय वाजते म्हणून साहजिकच खाली त्याने डोकावून पाहिलं. पाहता येत नव्हतं, खिडकी उंच होती. जवळच पुत्रवत प्रेम करणारी एक दाशी उभा होती. त्या दाशीने बाल शिवाजीला कडेवरती घेतलं, खिडकीमध्ये बसवलं. बाहुल्या नाचाव्यात अशावरून दूर दूरून स्त्रिया दिसत होत्या. बाहुल्या नाचाव्यात अशा. ऐका माईक बाबू, ज्या वयामध्ये स्त्री आणि पुरुष मधला यातला फरक सुद्धा व्यवस्थित कळत नाही ते लहान सवय छत्रपती शिवाजी महाराजांचं. बाहुल्या नाचाव्यात अशा लहान लहान स्त्रिया दिसत होत्या. बराच वेळ ते पाहण्याचं काम सुरू होतं. मी संस्कार सांगतोय. एका संस्कारात जग बदलवण्याचं सामर्थ्य. थोड्या वेळानं आऊसाहेबांचं आगमन तिथं झालं. शिवाजी एवढा मन लावून काय पाहते म्हणून आऊसाहेबांनी खाली डोकावून पाहिलं तर खाली तमाशा सुरू होता. तळपायाची आग मस्तकाला गेली. एक कानाखाली लावून दिली, दुसरा हात मारणार इतक्या जवळच्या दासीने हात ओढवला. आऊसाहेब का मारताय? अहो राजाचा मुलगा आहे, लहानचं वय आहे, 4-5 वर्षाचं वय आहे, त्याला स्त्री पुरुष मधला फरक अजून कळत नाही. काय वाचतंय म्हणून डोकावून खाली त्याने पाहिलं आणि तमाशा बघितला तर बिघडलं कुठं? राजाचं पोरग आहे. कारण त्या काळामध्ये राजाला काही करण्याच्या मुभा असायच्या. राजा बोले आणि
दलहाले. त्या काळामध्ये काही करण्याची मुभा असायची, परंतु आमच्या आऊसाहेबांनी दिलेले संस्कार फार महत्वाचे होते. आऊसाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं. आऊसाहेबांनी सांगितलं, आज उघड्या डोळ्याने या महाराष्ट्रात चालणारा तमाशा पाहतोय, तो उद्या या महाराष्ट्रातला यवनांचा तमाशा काय बंद करेल. एका संस्कारात मायबाप हो जग बदलवण्याचं सामर्थ्य. कदाचित हे संस्कार आपण जर आपल्या मुलाला दिले तर कदाचित प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराज जन्माला वेळ लागणार नाही. म्हणून मुलाला संस्कारित करणं हे काळाची गरज आहे. नुसतं मुलं जन्माला घालणं आपलं कर्तव्य नसून सुसंस्कारित मुलं जन्माला घालणं कर्तव्य आहे. चला, आपला विषय होता मुलापासून सुख मिळेल याची काही गॅरंटी. चला पुढे. काही माणसं सुख मिळावे याच्या करता चांगलंही काम करतात आणि काही माणसं सुख मिळावे याच्या करता वाईट सुद्धा काम करतात. चोरी करतात, दरोडे घालतात, डाके घालतात, खून करतात. कशा करता? सुख मिळावे याच्या अपेक्षा करतात. अनेकाचे अनेक प्रयत्न सुखाच्या दृष्टिकोनातून असतात, परंतु अनेक प्रयत्न करूनही पदरी मात्र शेवटी दुःखच पडतं. अनेक प्रयत्न करूनही पदरी मात्र शेवटी दुःखच पडतं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, माहित आहे आम्हाला अनेक प्रयत्नांती पदरी आमच्या दुःखच पडतंय, तरीही आम्ही सुखाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न का करत असू? हा, ऐकत आहे ना कीर्तन तुम्ही? का सुखाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असू? त्याचं कारण आहे, दुःखाने सुखाचा मुकुट घातलेला आहे. थोडस लक्षपूर्वक ऐका बरं. आम्हाला वाटतं हे सुखच आहे म्हणून आम्ही त्याला आलिंगन द्यायला जातो, कवठाळायला जातो आणि परिणामी दुःखाच्या खोल आणि खोल अशा दरी जाऊन कोसळतो. विठाला पूर्वीच्या काळी मासेमारी करणारे लोक मासा पकडण्यासाठी गळाचा उपयोग करायचे. गळ लक्षात येतो ना? मासा जवळ यावा याच्या करता त्या गळाला आमिष म्हणून भाकरीचा किंवा तुकडा किंवा गेचवा बांधलेला असायचा. त्या गेचव्याच्या अपेक्षेने मासा जवळ यायचा आणि परिणामी त्या गळात अडकून मृत्युमुखी सुद्धा पडायचा. आपलं सुद्धा तसंच आहे मायबापू. आपण सुद्धा संसार रूपी तळ्यातील मासेच आहोत. आपल्या समोर सुद्धा दुःखरूपी गळ सोडलेला आहे आणि त्या दुःखरूपी गळाला कधी पत्नीच्या रूपाचा आमिष आहे, कधी मुलाच्या रूपाचा आमिष आहे, कधी नातवाच्या रूपाचा आमिष आहे, कधी श्रीमंती प्रॉपर्टीच्या रूपाचा आमिष आहे, त्याच्याही पुढे चला कधी पद प्रतिष्ठेच्या रूपाचा आमिष आहे. त्या आमिषाच्या अपेक्षेने त्या दुःखरूपी गळाच्या अधिक अधिक आपण जवळ जातो आणि परिणामी दुःखाच्या खोल आणि खोल अशा दरीत जाऊन कोसळतो. विठाला किंवा पूर्वीच्या काळी तेलाचा घना ओढण्याकरिता सुद्धा बैलाचा उपयोग करायचे. तेलाचा घना लक्षात येतो का? जुन्या माणसांना कळेल. जुन्या काळी मळणी करण्याकरता सुद्धा बैलाचा उपयोग करायचे. असा मधोमध खांबरवलेला असायचा, त्याला एक जू बांधलेला असायचा, त्याला बैल झुंपायचा, असा गोल बैल फिरायचा. तसा तेलाचा घना ओढण्याकरता सुद्धा पूर्वी बैलाचा उपयोग करायचे. त्या जुवाला म्हणजे तेलाच्या घण्याला एक जू बांधलेला असायचा, त्या जुवाला एक बैल झुंपलेला. बैलाने जू व्यवस्थित ओढावा याच्या करता त्या जुवाला एक लोखंडाची समोर अशी पट्टी बांधलेली असायची आणि त्या लोखंडाच्या पट्टीला हिरवीगार लुसलुसीत अशी गवताची पेंडी बांधलेली आणि बैलाने फक्त पेंडीच पाहावी याच्या करता बैलाच्या दोन्हीकून दोन गोळ्या असे डोळ्याला खपट बांधलेले असायचे. जसाही बैल त्या जुवाला झुंपला, बैल चालायला लागला. बैलाला वाटायचं आपण पेंडीच्या दिशेने जात आहोत, पण जसाही बैल चालायला लागला, पेंडी पुढं बैल पाठीमागे, पेंडी पुढं बैल पाठीमागे, पेंडी पुढं बैल पाठीमागे. अख्खा आयुष्य गेलं तरी पेंडी सापडायची. आपलं सुद्धा तसंच आहे मायबापू. संसार म्हणजे तेलाचा घना आहे आणि त्या संसाराला झुपलेला जू म्हणजे दुःखरूपी जू आहे आणि आपण त्या संसारातील कोण आहोत? बोला बोला, कोण आहोत? मोठ्याने बोला. बैलच आहोत. आणि ती पेंडी म्हणजे सुखाची पेंडी आहे. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल. अख्खा आयुष्य गेलं मायबाप तरी सुखाची प्राप्ती झाली नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. वा वा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती नाही केला.
सुख मिळेल, परवा सुख मिळेल, अख्खा आयुष्य गेलं माय बाप, पण सुखाची प्राप्ती झाली. सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताई वडे. दुःख पर्वताई वडे, दुःख पर्वताई वडे. सुख पाता जवा पाडे, 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 दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताई वडे, दुःख पर्वताई वडे. अख्खं आयुष्य गेलं, आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परंतु सुखाची प्राप्ती झाली नाही. कारण या जगामध्ये सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे, जवा पाडी, आणि दुःख मात्र पर्वता एवढा व्यक्ती दुःख सहन करतो. कशा करता? जवसा एवढं सुख प्राप्त होईल म्हणून, तरी सुखाची प्राप्ती होत नाही. एक सांगू मायबाप हो, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवन म्हटलं की सुख आणि दुःख या दोन गोष्टी आल्याच. जीवनाच्या सागरात अनेक लाटा येतात, त्यातल्या अनेक लाटा या दुःखाच्या असतात, आणि एखादी लाट किनाऱ्यापर्यंत येते ती सुखाची असते. बघा, जीवन म्हटलं की अनेक धाग्याने विणलेलं कापड आहे. ऐकत आहे ना तुम्ही? जीवन म्हटलं की अनेक धाग्याने विणलेलं कापड आहे, त्यातले अनेक धागे हे दुःखाचे असतात, आणि एक धागा, ते मराठी भावगीत आहे पहा, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा. सुख आणि दुःख हे येतच राहतं. आम्ही सुखाला सुखच मानलं नाही आणि दुःखाला दुःखच मानलं नाही, तर सुख दुःख येण्याचा प्रश्नच येत नाही. संसारातलं सुखही व्यर्थ आहे मायबाप हो, आणि संसारातलं दुःख सुद्धा व्यर्थ आहे. 3 मित्र रस्त्याने जात होते. वाटेत एक वाकडी तिकडी दोरी पडलेली त्यांना दिसली. सायंकाळची वेळ होती, मंद मंद अंधकार होता, आणि वाटेत वाकडी तिकडी दोरी पडलेली दिसली. त्यातल्या एका मित्राला ती दोरी साप वाटली. थोडस लक्षपूर्वक ऐका बरं. दुसऱ्या मित्राला ती दोरी फुलाचा हार वाटली, आणि तिसऱ्या मित्राला मात्र ती दोरी सापही वाटली नाही आणि हारही वाटला नाही. तो मात्र जागेवरून त्या दोरीचं निरीक्षण करू लागला. ज्याला ती दोरी साप वाटली ती दोरीला पाहून भिवून पळाला. ज्याला ती दोरी फुलाचा हार वाटली त्या दोरीच्या दिशेने आकर्षित होऊन पळाला, आणि ज्याला ती दोरी सापही वाटली नाही, फुलाचा हारही वाटला नाही, तो मात्र जाग्यावरती स्तब्ध राहून त्या दोरीकडे निरीक्षण करू लागला. माझा दृष्टांत संपला. दोरी म्हणजे संसार आहे. ज्याला ती दोरी साप वाटली ते संसारातलं दुःख आहे, भिवून पळाला. ज्याला ती दोरी सुख वाटलं, ती दोरी सुख वाटली, तुला फुलाचा हार दिसला, तो दृष्टीने त्या दोरीच्या दिशेने म्हणजे संसाराच्या दिशेने पळाला. ज्याला दोरी सापही वाटली नाही, हारही वाटला नाही, कारण संसारातलं दुःखही व्यर्थ आहे आणि संसारातलं सुखही. ती दोरी साप होती का फुलाचा हार होती? ती दोरी दोरी होती. तसा संसारातलं सुखही व्यर्थ आहे, संसारातलं दुःखही व्यर्थ आहे. ज्ञानोबा सांगतात, सुख आलं म्हणून आनंदी व्हायचं नसतं, आणि दुःख आलं म्हणून रडत सुद्धा बसायचं नसतं. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषदान बजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. सुख आलं म्हणून आनंदी व्हायचं नसतं, आणि दुःख आलं म्हणून रडत सुद्धा बसायचं नसतं. राजाने एखादी लढाई जिंकली म्हणून राजाने त्या लढाईचे नगारे वाजवीत बसू नयेत, आणि एखादी लढाई हारली म्हणजे रडगाणेही गात बसू नये. विद्यार्थ्याला 10वीला 95% गुण मिळाले म्हणून आयुष्यात कधीच अभ्यास करायचा नाही असं होतं का? त्याच्याही पेक्षा कठीण एक्झाम्स जीवनामध्ये येतात, पुढे त्याही पेक्षा अधिक तयारी करायची. सुख आलं म्हणून आनंदी व्हायचं नसतं, दुःख आलं म्हणून रडत सुद्धा बसायचं नसतं. तसं पाहिलं तर या जगामध्ये कोण सुखी हो? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधून पाहे. कोण सुखी या जगामध्ये? जिकडं पाहावं तिकडं लोक रडत बसलेले. सुखाचा विचार नाही गो देवो, सुखाचा
सुख शोधण्याचा प्रयत्न करतो तो संसार तर सुखाचा आहे का महाराज? संसारही सुखाचा नाही. जिकडं पाहावं तिकडं लोक या संसारात रडत बसलेली. ते कबीरदास महाराजांचं एक फार सुंदर पद आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा. जिकडं पाहावं तिकडं लोक रडत बसलेले. जहां देखो वहां धमन बिगा ही बिगा है. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बीन रत उदास. थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास. सगळीकडे लोक रडत बसलेले महाराज. काही जणाला शरीराचं दुःख आहे. कोई तन दुःखी 2 तास व्यवस्थित कीर्तनात मांडी सुद्धा घालून बसता येत नाही. हे शरीराचं दुःख आहे. काही जणाला मनाचं दुःख आहे. बाहेर उलगडूनही सांगता येत नाही, झाकूनही ठेवून सांगता येत नाही. मनाचं दुःख आहे. काय सांगणार आहेत बाहेर? घरी सुनेने मुलाने टाकून देऊन बोललं म्हणून बाहेर सांगता येतं? अजिबात सांगता येत नाही. मनाचं दुःख आहे. कोई तन दुःखी कोई मन दुःखी कोई धन बिन रहत उसास. काही जणाजवळ पैसे नाहीत म्हणून दुःखी आहेत. आणि काही जणाजवळ एवढे पैसे झाले महाराज ते पैसे कुठं खर्च करावे म्हणून दुःख आहे. प्रत्येकाला कशा ना कशाचं तरी दुःख आहे महाराज. ज्या संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय त्या संसारात तर महाराजांनी सांगितलं सुखाचा विचार नाही कुठे. संसारात सुख नाही हे म्हणण्यापेक्षा सुखाचा विचार नाही हे म्हणणं अधिक सूक्ष्म आहे. थोडस लक्ष द्या. मला सांगा, एखाद्या अप्राप्त गोष्टीच्या प्राप्तीचा निदान व्यवहारात आपल्याला विचार तरी करता येतो हो. माहित आहे आम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होणार नाही, परंतु त्याच्या प्राप्तीचा निदान आपण व्यवहारात विचार तरी करू शकतो की नाही? बरं, कल्पना करा, मी तुमच्या समोर उभा असणारा जो कोणी हरिभक्ती परायण आहे म्हणून मला तुम्ही तो उभं केलात. मला सांगा, मी पंतप्रधान होऊ शकतो का? ऐकताय ना तुम्ही कीर्तन? मी पंतप्रधान होऊ शकतो का? बोला काहीतरी. बर, मी पंतप्रधान पदाला उभारलोच तर तुम्ही मला मतदान करसाल का? करणार नाहीत. मला माहित आहे कीर्तनापुरतं वापरून घ्याल, कारण घेतल्याशिवाय करायचं नाही हे ठरलंय आपलं सगळ्यांचं, आहे का नाही? मी पंतप्रधान होणार नाही तशी माझी पात्रता नाही, तशी माझी योग्यता नाही. कंसातलं वाक्य सांगायचं तर मला होण्याची इच्छाही नाही. फक्त आता लॉकडाऊन पडू नये. चांगलं चाललंय आमचं. पंतप्रधान मी होणार नाही तशी माझी पात्रता नाही. काय समजायचे समजा तुम्हाला. मी पंतप्रधान होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण मी पंतप्रधान झालो तर असा विचार तरी करू शकतो की नाही? ऐकत आहे ना तुम्ही? होणार नाही माहित आहे, पण झालो तर विचार तरी करू शकतो की नाही? म्हणजे व्यवहारात अप्राप्त गोष्टीच्या प्राप्तीचा निदान आपण विचार तरी करू शकतो. परंतु महाराज सांगतात संसारामध्ये सुख नावाच्या शब्दाचा विचार सुद्धा करू शकत नाही. सुखाचा विचार नाही कुठे. विचार सुद्धा करू शकत नाही महाराज, विचार सुद्धा. कारण संसारातलं सुख, ज्ञानोबांनी संसारातल्या सुखाचं वर्णन केलं. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रांतुरणी इंगळाच्या. ज्ञानोबा सांगतात मृत्यू लोकातलं सुख किती सांगू. दिवसभर काभाड कष्ट केलेला असावं. आता हरभरा काढण्याचे दिवस आहेत. दिवसभर काबाड कष्ट केलेले असावं. संध्याकाळी व्यवस्थित जेवण व्हावं. झोपण्याकरता गादी असावी. वरून थंडगार फॅन सुरू असावा. काय सुंदर झोप लागेल महाराज. आहा, त्या झोपीचं वर्णनच करता येणार नाही. सकाळी झोपलं की म्हणजे रात्री झोपले की सकाळी लाता घातलं तरी जाग नाही. परंतु ज्या गादीवर आपण झोपतोय ती गादी नेमकी कशाची आहे लक्षात घ्या.
इंगळाची गादी. इंगळ माहिती आहे ना तुम्हाला? इंचू चावल्यानंतर किती त्रास होतो? 1 इंचू चावला 24 तास आग राहते म्हणून. असे 100 विंचू चावले आणि 1 इंगळी चावली की बरोबर. अशा इंगळानं भरलेली गादी आहे. आता किती सुंदर झोप लागेल सांगा. हा, तसं या संसारातलं सुख आहे. इथं सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तर संत महात्म्यांनी संसाराला त्याज्य मानलं. त्याज्य. संत महात्म्याला संसार किती त्याज्य वाटावा त्याची परिसीमा तुकोबार एका ठिकाणी सांगतात. व मन ते मनी बैसले से व मन ते मनी बैसले वमनते मनी बैसले वमनते मनी. हा विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. विठले प्रपंचापासून वमन टाळ टाळ वाजवा. विठले प्रपंचापासून वमनते मनी बैसले ते. हा हा विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. विठले प्रपंचापासून वमनते मनी बैसले ते. विठले प्रपंचापासून वमनते मनी बैसले ते. व मन ते मनी व मन ते मनी बैसले से. हा विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. विठले चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले से. व मन ते संत महात्म्याला संसार नेमका किती त्याज्य वाटावा त्याची परिसीमा तुकोबर यांनी सांगितली. तुकोबर यांना संसार किती त्याज्य वाटावा. विठले चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले से. वमन या शब्दाचा अर्थ काय आहे? उलटी. मला सांगा उलटी कुणाला पहा वाटते का? हा, पहा वाटते का उलटी? कल्पना करा आपण बस मधून प्रवास करतोय आणि बस मधून प्रवास करते वेळी आपल्या शेजारचा व्यक्ती उलटी करतोय असं फक्त आपल्याला जाणवलं. झाली नाही बरं उलटी, फक्त जाणवलं. किती जण त्याच्या शेजारी बसतील? ते लगेच कंडक्टरला हाक मारतील. ओ कंडक्टर साहेब गाडी थांबवा. म्हटले का? अहो माझ्या शेजारचा व्यक्ती उलटी करतोय, हो गाडी थांबवा. उलटी करतोय असं फक्त जाणवलं तरी आपण त्याच्या शेजारी बसणार नाही. इतका त्याज्य प्रकार आहे. काय? उलटी पहावी वाटत नाही. तेवढा संत महात्म्याला संसार त्याज्य वाटावा. त्याच्या पुढे चला. तुकोबरायांनी फक्त माणसाचीच उलटी सांगितली. हो, आमच्या ज्ञानोबरायांना संसार कसा वाटावा? ज्ञानोबरायांनी या संसाराला कुत्र्याच्या उलटीप्रमाणे मानलं. ज्ञानोबराय फार सुंदर लिहितात पहा. उठले नि वैराग्य जेने हा त्रिवर्गाईचा सांडणे वमोनिया सुने आताची गेले. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानोबरायांना हा संसार कुत्र्याच्या उलटीप्रमाणे वाटावा. वमोनिया सुने. सुने म्हणजे कुत्रा. माणसाची उलटी पहा वाटत नाही, कुत्र्याची उलटी पहा वाटेल का? कल्पना करा कुत्र्याने उलटी केली आणि बराच वेळाने आपण ती पाहिली. एखाद्या वेळेस माणूस पाहिली, हो नाविलाजानं पाहिली. पण ज्ञानोबरायाच्या लिखाणाचं वैशिष्ट्य पहा. इथं बिभत्स रसाचं वर्णन ज्ञानोबराय करतात. वमोनिया सुने आत्ताची. आत्ताची म्हणजे ताजी ताजी माझ्या समोर. आता ती ताजी ताजी म्हणजे काय? गुलाबजामुन आहे का बासुंदी आहे का श्रीखंडपुरी आहे? हा, अहो शेवटी आहे काय ती उलटी पहावी वाटणार नाही. एवढा संसार त्याच ज्ञानोबरायांना वाटावा. आणि आम्ही त्या संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. मिळेल का सुख? आमचं मार्केट चुकलं गड्यांनो. आम्हाला पाहिजेत पेढे आणि आम्ही गेलो चर्मकाराच्या गल्लीत. पेढे मिळतील का? जोडे. मग जोडेच खाण्याची सवय आम्हाला. हा,
एका व्यक्तीला तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस होते, पाण्याच्या शोधात होता. पाणी शोधता 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 एक विहीर दिसली. विहिरीत खाली डोकावून पाहिलं तर एक थेंबही पाण्याचा नव्हता. विहिरीच्या शेजारी एक पवरा होता. त्या पवऱ्याला दोरखंड होता. त्याने ते पवरा त्या दोरी खाली विहिरीत सोडली. किती खाली सोडलं म्हणजे पाणी येईल? विहिरीतच नाही तर आढात येईल कुठं? या न्यायाने संसारात सुखच नाही तिथं सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग जीव तर सुखाशिवाय राहू शकत नाही महाराज. अनादी कालापासून जीव सुखाच्या प्रयत्नात आहे. सुख मिळावं याच्या अपेक्षेने धडपडतोय. जीवाला सुख राहावं असं वाटतं. मग सगळी जीवाने तुकोबऱ्यांना विनंती केली, तुकाराम महाराज आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी आहे, सुख मिळावं असं वाटतं. अनेक जन्मापासून आम्ही सुखाच्या शोधात आहोत. सुख मिळावं, खऱ्या शाश्वत सुखाची पत्ता आम्हाला सांगा. तेव्हा तुकोबर आहे त्या जीवांना खऱ्या शाश्वत सुखाचा पत्ता सांगतात. अभंगाचं पहिलं देव करुणी गावा, आपुला तो एक 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 देव करुणी गावा. देवीना जीवा सुख नाही, देवीना जीवा सुख नाही, जीवा सुख जीवा सुख देवीना जीवा सुख नाही, देवीना जीवा सुख नाही, जीवाला तर निरंतर सुखाची अपेक्षा, जीव सुखासाठी प्रयत्न करतोय. महाराज खऱ्या शाश्वत सुखाचा पत्ता सांगा. एवढं सुख दुर्लभ आहे, पण नाशवंत सुखाची आम्हाला गोष्ट सांगू नका. खऱ्या शाश्वत सुखाचा पत्ता सांगा. तेव्हा तुकोबर आहे सांगतात, तुम्हाला जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही देवाला आपलंसं करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. कारण देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव हे समीकरण आहे. जरी सुखा लागे तो करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोन जन्मीचे दुःख विसरसी. कोण आहे तिथं? सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. सुख म्हणजे देवान, देव म्हणजे सुख, हे समीकरणच आहे. अनेक संतांची प्रमाण पाहून घ्या. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार. सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवीवर. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख हे समीकरण आहे. त्या देवाला तुम्ही आपलंसं करा म्हणजे खऱ्या सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल. महाराज बराच वेळापासून तुम्ही देव आपलासा करा आपलासा करा म्हणताय. देव आपलासा करा म्हणजे नेमकं काय करा? त्याच्याशिवाय सुख मिळत नाही म्हणताय ना. मग देव आपलासा करा म्हणजे नेमकं काय करा? तो देव आपला नाहीये का? अहो आपला देव आहे. याच्या पुढचं वाक्य आहे का? आपणच देव आहोत परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नाही. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं ममय वंशे जीवलोकी. जीव हा माझाच अंश आहे. मग देवापासून निर्माण झालेला अंश जर जीव असेल मग तो जीव कसा राहील? देवापासून निर्माण झालेला अंश हा देवच असेल. मला एक उदाहरण सोप्पं गावंढाळ उदाहरण सांगतो. मांजरीपासून मांजरीन जन्माला येईल का कुत्र जन्माला येईल? कुत्र्यापासून कुत्र जन्माला येईल का गाढव जन्माला येईल? डासापासून डास जन्माला येईल का माशी जन्माला येईल? मग जसा डासापासून डास, मांजरीपासून मांजर, कुत्र्यापासून कुत्रा, गाढवापासून जसा गाढव, अगदी त्या पद्धतीने देवापासून निर्माण झालेला अंश म्हणजे कोण असेल? हा देव. अहो बोला ना काय असेल? देवच. परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नाही. ते ज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजेच आपुला तो एक देव करून घ्यावा. का आपल्याला ज्ञान नाही? आता हाही प्रश्न आहे. आपण देव आहोत तर त्याचं ज्ञान आपल्याला का नाही? अनादी कालापासून या जीवाने या देहाची संगत केलेली आहे म्हणून या जीवाला वाटतं की आपण देहच आहोत. परंतु वास्तविक पाहता आपण देह आहोत का? मला तुमच्या बोलण्याची आवश्यकता आहे. आपण बोलता बोलता सहज म्हणतो माझा हात म्हणतो का मी हात म्हणतो? बोला ना. माझा हात. माझा पाय म्हणतो का मी पाय म्हणतो? माझं डोकं म्हणतो का मी डोकं म्हणतो? ज्या अर्थी ते माझं म्हणतो त्या अर्थी ते तुमच्यापासून वेगळं आहे. ते तुम्ही नाहीत. मग तुम्ही कोण आहात याचा विचार करा. आहे मी कोण याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा अगोदर आपण विचार केला पाहिजे. कोहम किदमिदम जातस्य. मला कोठे जायचंय? कशा करता माझा जन्म झाला? मी कोठून आलोय याचा अगोदर विचार करा. जोपर्यंत मी देह आहे अशी वृत्ती तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे तोपर्यंत मी देव आहे या विचारापासून आपण दूर आहोत. मग अगोदर मी देह आहे ही वृत्ती दूर केली पाहिजे. ज्ञानोबरांनी फार सुंदर उदाहरण दिलं. का उदकी झाली बाबुळी उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाली आकाश लोपे. ज्ञानोबराय फार गोड वर्णन करतात. पाण्यापासून शेवाळ तयार होतं ते पाण्याला झाकतं. ऐकत आहे ना तुम्ही? पाण्यापासूनच शेवाळ तयार होतं ते पाण्याला झाकतं. आकाशापासून ढग तयार होतात ते कशाला झाकतात? आकाशाला झाकतात. हे असो डोळे याचे पढळ रचे. डोळ्यापासूनच पडदा तयार होतो तो डोळ्याची दृष्टी घालवतो. हे सगळी उदाहरणं उलटी करा. डोळ्यावरचा पडदा बाजूला केला की दृष्टी तिथंच आहे. पाण्यावरचं शेवाळ बाजूला केलं की पाणी तिथंच आहे. आकाशातले ढग बाजूला सरले की आकाश तिथंच आहे. अगदी त्या न्यायाने मी देह आहे ही वृत्ती बाजूला केली की मग काय शिल्लक राहतं? उरला उरे विठ्ठल उरला उरे. उरला
शिल्लक आहे तोपर्यंत मी देव आहे या प्रचितीपासून आपण दूर जातो. मग अगोदर मी देह आहे ही वृत्ती दूर केली पाहिजे. ही दूर करायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावं लागेल. हां, कोण आहे मी? अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी या महावाक्याचा बोध करून घ्यावा लागेल. मग या महावाक्याचा बोध झाला की मग मी कोण आहे याचं स्वरूप कळतं. मग कोण आहे मी? वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव आहे, मीच परमात्मा आहे. या गोष्टीची जेव्हा आपल्याला प्रचिती येईल, त्याचं ज्ञान प्राप्त केलं जाईल, त्याला म्हणावं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. नाही घेतला तर तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराज तुम्ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या म्हणताय, देवाला आपलंसं करा म्हणताय, पण देवाला सोडून दिसणारं हे जगत आहे. आम्ही ज्या जगतामध्ये सुख शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, खऱ्या शाश्वत सुखाचा पत्ता आम्हाला सापडत नाही. मग हे दिसणारं जगत, त्याच्यापासून जे आम्हाला थोडं 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 सुख मिळतं, त्याच्यात आम्ही गुरफडतो. हे दिसणारं जगत नेमकं कसं आहे? हे रते माई के, हे रते माई के, हे रते माई के दुःखाची जनिती. हे रते माई के, हे रते माई के, हे रते माई के दुःखाची जनिती. हे रते माई के, हे रते माई के, हे रते माई के दुःखाची जनाती. मागी के ये रते आई के, ये रते माई के दुखाची जनाती. हे रते माई के दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवतानी. हे रते माई के दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवतानी. नाही आधी आधी अवसानी. ये रते माई के, हे रते माई के, हे रते माई के दुःखाची जनिती. जय हो. ये रते माई के, रते माई के दुःखाची जनिती. ये रते माई के दुखाची जनाती. नाही आधी आधी अवसानी. ये रते माई के दुखाची जनाती. शांती आधी 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 आवताने, नाही आधी आधी आवताने. ये रते माई के, ये रते माई के, ये रते माई के, ये रते माई के दुखाची जनाती. देवाला सोडून बाकी दिसणारे जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, ते सर्व पदार्थ किंवा वस्तू या माईक आहेत, मायेने व्याप्त आहेत, दुःख देणारे आहेत, कलह निर्माण करणारे आहेत. कारण त्या सर्व पदार्थांना आणि वस्तूंना आदिही नाही आणि अंतीही नाही. येरती माई की दुःखाची जनिती. येर म्हणजे देवाला सोडून दिसणाऱ्या सगळ्या वस्तू येर या शब्दामध्ये मोडतात. मला सांगा, हे आकाश कुठंतरी टेकल्यासारखं वाटतं. वास्तविक पाहता जवळ जाऊन पाहिलं टेकले का? इथून पाहिल्यानंतर कुठंतरी टेकल्यासारखं वाटतं, त्याला आपण क्षितिज मानतो. वास्तविक पाहता तिथं जाऊन पाहिल्याच्या नंतर ते अजून तितक्याच अंतरावर पुढे दिसतं. मृगजळ तुडुंब पाण्याने भरून वाहणारी नदी वाळवंटात दिसते. जवळ जाऊन पाहिल्याच्या नंतर त्या नदीला सुरुवात शेवट असतो का? नाही आधी अंती अवसानी. डांबरीकरणावरती आपण प्रवास करत असताना रस्त्यावर कुठंतरी पाणी सांडल्यासारखं वाटतं. आपली गाडी तिथपर्यंत गेल्यानंतर ते अजून तितकंच पुढे अंतरावर दिसतं, परंतु असत नाही. त्याला म्हणतात माया. माया कशाला म्हणावं? जे डोळ्याला दिसतं परंतु असत नाही, खोट आहे, त्याला माया म्हणावं. जसं मृगजळ दिसतं परंतु असत नाही, माईक आहे. आकाश टेकल्यासारखं वाटतं, दिसतं परंतु असत नाही, ते माईक आहे. तसं आपल्या अवतीभोवती असणारी नातेसंबंध सुद्धा माईक आहेत. मृगजळ, अहो तुम्हा आम्हाला खरं वाटतं यात नवल नाही, हरणाला तर ते खरंच वाटतं. ऊर फुटेपर्यंत हरिण त्याच्या पाठीमागे धावतं. मृगजळाची तळी ज्ञानोबराय फार गोड लिहितात. दिटी दुरूनची न्याहाळी, पाणी साळी केळीला विसी काही,
मृगजळाच्या पाण्यापासून केळीचीही शेती करता येत नाही, साळीचीही शेती करता येत नाही. दिसतं खरं परंतु आसत नाही. कारण हे माईक आहे. अगदी त्या न्यायाने आपल्या अवतीभोवती असणारे नातेसंबंध सुद्धा माईकच आहेत, मायेनेच व्याप्त आहेत. माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल धनदारा पुत्र बंधू सोयी रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी धनदारा पुत्र जन. दिसत परंतु आसत नाही. माता पिता बंधू भगिनी हे तो सुखाची मांडणी, पुढं इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी. यातला एकही आपल्याला सोडू शकतो का अंतकाळाला? हे सगळं मायेने व्याप्त आहे. एक जण म्हटला महाराज बाकीच्या काय मला माहित नाही, पण माझे मायबाप मला सोडवतील हो, माझे नातेसंबंध मला सोडवतील. मी सहज बाहेर गेलो तरी रात्री डोळे लावून माझी माय दाराकडे बसते, दाराकडे पाहते. माय आहे महाराज ती. माय एक जगामधलं असलं पात्र आहे ना. आई एक असं पात्र आहे. ईश्वराने या पृथ्वी तलावरती अवतार घेत असताना जे 4 देवता डोळ्याला दिसणारे आहेत, त्यामध्ये सूर्य आणि चंद्र डोळ्याला दिसणारे देवता आहेत. आणि त्यामध्ये दुसऱ्या 2 देवता कोण असतील तरी एक आपली आई आणि दुसरे आपलं वडील. ज्याची माय गेली ना महाराज, त्याच्या जीवनातलं प्रेम संपलं. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत जीवनातलं प्रेम अबाधित आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ताकद सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते माईमध्ये. आईशी कळवाळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, आईशी कळवाळ्याची जाते, कळवाळ्याची ऐसे कळवळ्याची जाते, करीना ऐसे कळवळ्याची जाते. कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या हाडाचं रक्ताचं पाणी करून दूध आपल्याला पाजणारी फक्त या जगाच्या पाठीवर माया असते बघा. ज्याची माय गेली त्याच्या जीवनातलं प्रेम आटलं. दीपावळीला येणाऱ्या लेकीची सुद्धा दसऱ्यापासून माय वाट पाहते, आपल्या मुलाकडे तगादा लावते. बाबू नाही आयुष्यात माझ्या मुलीला काही घडलं तरी चालेल रे, पण दीपावळीला फक्त काकून चुडी तरी घाल, ही म्हणणारी फक्त जगाच्या पट्टीवर माया असते बा. ज्याची आई गेली त्याचं प्रेम आटलं हो, ज्याची आई गेली त्याचं प्रेम आटलं. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे पोटी, आता पाहते सकाळी आली आई. आई गेली की आपल्या जीवनातलं प्रेम आटलं. म्हणून तर म्हणतात ना, सबसे बडी है मां रे पगले,
सबसे बड़ी है माँ हो माँ, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ। माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ से बड़ी करी कोई नहीं है, कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ। आईचं काळीज किती मोठं असतं सांगू माय बाप, फार काळीज मोठं आईचं. एक जोडपं होतं, आई वृद्ध होती आणि आई वृद्ध असताना त्या जोडप्यातल्या त्याच्या पत्नीला, मुलाच्या पत्नीला आई एकत्रित राहावं, आपल्या जवळ राहावं असं वाटत नव्हतं. काहीतरी निमित्त करून आई सोबत नेहमी भांडण करावं. पण आई आपल्या मुलाला समजावत होती, बाळू काही झालं तर बाळा, मला कितीही अपशब्दाने तुझी बायको बोलली तर मी मात्र तुझ्यापासून दुरावणार नाही रे, मला तुझ्याशिवाय या जगात कोणी नाही म्हणणारी फक्त आईच असते बरं. एके दिवशी पत्नीने मोठी चालाकी खेळली. पती आपल्या वश मध्ये आहे तिच्या लक्षात आलं, तिनं सांगितलं मला डोहाळे लागलेत, मी मागाल ती द्याल का. लहानपणी जो मुलगा आई आई करतो ना, मोठं झाल्यानंतर तोच मुलगा आई न करता मग बाई बाई करतो. ज्ञानोबाराची भाषे पहिली ये बाळ तसे, आई बा हेच पिसे, मग ते भुलोन स्त्री मासे. बायको आली की आई संपते. मोठी चालाकी खेळली बाळू. मी मागाल ती द्याल तुम्ही, पतीला विचारलं. तिने म्हटले तू मागाल ती द्याल. तिने सांगितलं मला डोहाळे लागलेत आणि त्याच्यामध्ये मला तुमच्या आईचं काळीज हवंय. बैलवेडा झाला होता. आईला तीर्थयात्रेला नेण्याचं निमित्त केलं. रात्रीचे 12 वाजले होते. वरून पावसाचा धो धो पाऊस सुरू होता. पाऊस चिखल रानावरती झालेला होता आणि त्या चिखलामध्ये आईला घेऊन तीर्थयात्रेला जातो हे निमित्त करून निघाला. वाटेमध्ये एक सुरासोबत होता. डोळे बंद करून घट्ट काळीज करून त्याने आईच्या काळजामध्ये तो सुरा घातला. जिनं रक्ताचं पाणी करून दूध आपल्या हाडा मासाचं एकत्रित गोळून दूध ज्यांनी निर्माण केलं त्याने आपल्याला तुम्हा आम्हाला खांद्यावर खेळवलं. 9 महिने आपल्या गर्भात वाढवलं. आकांत जननी सोसली. मरणत्राय यातना तिला झाल्या. तशाही अवस्थेमध्ये त्या बाळाने, तिच्या मुलाने स्वतः आईच्या काळजामध्ये चाकू घातला आणि आईचं काळीज हातानं काढलं म्हणे. पण ती आई असते महाराज. हातात काळीज घेऊन घराकडे येत असताना पाऊस असल्यामुळे चिखल होता आणि चिखलामध्ये आता येणाऱ्या मुलाचा पाय निसटला, तो घसरून पडला. पडल्याबरोबर काळीज खाली पडत होतं आणि पडल्याला काळीज बोलत होतं बाळू तुला लागलं तर नाही ना. ही म्हणणारी फक्त आई असते. काळीज आईच फक्त मुलासाठीच असतं. जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम आई आपल्या मुलावर करते. आज सुद्धा एका आईची पुण्यतिथी, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे आयोजित असणारा कार्यक्रम आहे. एवढं जरी आई आपल्यावर प्रेम करत असली तर ज्ञानोबाराय सांगतात अंत काळाच्या वेळेला ही आई सुद्धा आपल्याला सोडू शकत नाही. देवाच्या आईने देवाला सोडवलं नाही हो. देवाच्या आईने पहा तुम्ही भागवतातला प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा वाळवंटामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळत होते, चेंडूपळी नावाचा खेळ खेळला. एक चेंडू असा सिक्सर मारला महाराज कालिया नावाच्या डोहात. तिथं एवढा विषारी महाविषारी साप राहत होता. एवढा विषारी त्या डोहावरून एखादा पक्षी जरी गेला तर त्यांनी तडफडून प्राण सोडावा. एवढा विषारी. डोहात एखादी प्राणी पाणी पिण्याकरता आले तर तडफडून त्यांनी प्राण सोडावा, त्याची राख व्हावी. एवढा विषारी. डोहाच्या शेजारची झाडं तणनाशक फवारल्यानंतर तसं वाळून जातात तसे वाळून गेलेली. त्या डोहात भगवान कृष्ण परमात्म्याचा चेंडू पडला आणि देव चेंडू आणण्याकरता पुढे सरसावले. पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्याने आवाज दिला, अरे नको कृष्णा नको जाऊ, आपण दुसरा चेंडू आणू. म्हणतात तोपर्यंत भगवान परमात्म्याने त्या डोहात उडी मारली
आणि ही पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या ही सगळी कृष्णाचे मित्र मंडळी गोकुळाकडे धाव घेत गेले. गोकुळात जाऊन आपल्या यशोदा मातेला सांगितलं, जी यशोदा माता कृष्णावर आपल्या श्वासापेक्षाही अधिक प्रेम करत होती, त्या यशोदा मातेला जाऊन सांगितलं, यशोदा तुझा काना यमुना डोई बुडाला, यमुना डोहामध्ये कृष्ण बुडाला. ही बातमी यशोदा मातेच्या कानावर जेव्हा पडली, धाय मोकळून यशोदा माता रडत 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 त्या डोहाच्या किनाऱ्यापर्यंत आली. माहित होतं या डोहामध्ये कृष्ण पडलाय, परंतु डोहात उडी मारून कृष्णाला वाचवण्याचं सामर्थ्य देवाच्या माईनं दाखवलं नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, डोहाच्या किनाऱ्यापर्यंत जायची आणि देवाची माय एक एक पाऊल माग सरकायची. मागे श्री माय पाऊला पाऊली, एक एक पाय जिथं देवाची माय माग सरकते तिथं तुमचे आमचे मायबाप वाचवतील होय. म्हणून ज्ञानोबा सारख्या महात्म्याला प्रश्न पडला, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत कोणी वाचवू शकत नाही महाराज. नाही कुणाचे कुणी तुझे नोहे रे कोणी, अंती जासील एकला प्राण्या माझे माझे मनोनी. बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. यातलं एकही सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयी रे भले भले, सोडविना बंधू पाटीची बहीण सेजीची कामीन दूर राहे. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. अंतकाळाला पैसे बँकेत राहतात, धनाने भूमी पशवेची गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने. धन बँकेत राहतं किंबहुना घरी राहतं. बायको दारापर्यंत जाणण्याकरता अख्खं जग येतं, जन स्मशानापर्यंत येतं. जाणणाऱ्याची संख्या हजारोने असते, जळावं मात्र एकट्या लागतं. देहग्रहाची कामिनी हितव राहिली भुवनी, मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला. म्हणून कोणी सोडू शकत नाही. एका चक्र पाणी वात त्या देवाशिवाय कोणी सोडू शकत नाही. म्हणून त्या देवाला आपलंसं करा, त्या देवाला आपलंसं करा. नाही केला तर दुःख भोगावे लागेल. देवाला सोडून बाकी सगळं पदार्थ माईक आहेत, मायेने व्याप्तायत. मग महाराज देवाला आपलंसं करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचं नामस्मरण. कोणतं नाम? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडलिकावरला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. त्या देवाला आपलंसं करा. त्या देवाला आपलंसं करायचं असेल तर काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. त्याचं नामस्मरण करावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल. जो कोणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करेल तो तुमची चिंता दूर करेल. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. तुमची चिंता दूर करेल. एक तरी उदाहरण सांगा महाराज. अनेक उदाहरण सांगता येते. गजेंद्रालाही मोठी चिंता पडली होती. हजारो हातीचं बळ एकट्या गजेंद्रामध्ये होतं. शेकडो पत्न्या होत्या, हजारो मुलं होते. एके दिवशी संसाराच्या सागरामध्ये रत होऊन तो रमत होता. एका नखरानं गजेंद्राचा पाय धरला. गजेंद्राला वाटलं माझ्यासारखा बलाढ्य कोणी नाही, कोण मला रोखू शकेल. पाय ओढण्याचा प्रयत्न केला, निघत नव्हता. पुन्हा थोडा मोठा झटका दिला, निघत नव्हता. मग मात्र लक्षात आलं कोणतर मोठीच ताकद आहे जी मला आत ओढण्याचा प्रयत्न करते. ज्याच्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, काबड कष्ट केलो, मेहनत केलो, त्या सगळ्या कुटुंबियांना आवाज दिला, मला वाचवा रे, कोणीतरी येऊन सोडवा. आणि मग एक 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 नातेसंबंध येऊ लागले. त्याच्या पत्न्या, त्याची मुलं सोंडाला सोंड, सोंडाला सोंड लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 6 महिने प्रयत्न केला.
गजेंद्राला बाहेर काढू शकले नाहीत तेव्हा एक 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 साथ सोडून जायला लागले. मग मात्र गजेंद्राच्या लक्षात आला, रे एवढं सुख यांना देण्याकरता आपण प्रयत्न केले, अंतकाळाला यातला एकही सोडवू शकत नाही. मी नुसत्या गजेंद्राचीच कथा सांगत नाहीत, आपल्यापैकी सगळ्यात गजेंद्राची ही कथा आहे. आपण संसाराच्या रथसागरामध्ये एवढे रमलोत महाराज, माझ्यासारखा बलाढ्य कोणी नाही, श्रीमंत कोणी नाहीये, कोण माझं काय करू शकेल याच्या विचारात आपण राहतो. अंतकाळाला सोलापूरला नेलं जातं, विलाज होत नाही, मुंबईला न्यामून सांगितलं जातं, विलाज होत नाही, दिल्लीला न्यामून सांगितलं जातं, तिथं देखील डॉक्टर सांगतात काहीच होत नाही, घराकडे न्या. मग या गजेंद्राला घरी आणलं जातं. टुकू 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 सगळ्या नातेसंबंधाकडे डोळे फाडून पाहत, परंतु कोणीही सोडवू शकत नाही. तुका म्हणी तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाच. गजेंद्राच्या लक्षात आला आपल्याला कोणी सोडू शकत नाही. आर्त आवाजाने एक आवाज दिला, कुणी आहे का या जगाचा नियंता ज्याने विश्व निर्माण केला असावं. आर्त आवाजाने त्या भगवान परमात्म्याचं नाव न घेताच हाक मारली महाराज, परंतु आर्तता एवढी होती की त्या परमात्म्याला पोहोचली. हा कहे गजेंद्र, ती कहे लक्ष्मी, हा ती मनेपर्यंत देवाने त्याचा उद्धार केला. पण कधी लावी म्हणा पिसे गोविंदाची, त्याचं चिंतन करावं लागतं. 5 महिन्याच्या तपश्चर्याच्या बळावर ध्रुव बाळाला आढळ पद दिलं. किती महिन्याची तपश्चर्या होती? 5च महिन्याची. आढळ पदी बाळ बैसविला दुधाचा सागर उपमन्यू. 5 महिन्याच्या तपश्चर्यावर किती आढळ पद दिलं. एवढा भगवान परमात्मा उदार आहे. अहो भक्तालाच मोक्षपद देतो यात नवल नाही. विष घालून स्तनामध्ये आलेल्या पुतना मावशीला सुद्धा सायुज्य मोक्षाची प्राप्ती दिली. एवढा भगवान परमात्मा उधार आहे. परंतु काय करावं लागतं? लावी म्हणा पिसे गोविंदाचे, त्याचं चिंतन करावं लागतं. आणि जो कोणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने चिंतन करेल, नामस्मरण करेल आणि माईक पदार्थाचा त्याग करेल आणि ज्याने देवाला आपलंसं केलं, अशी माणसं मरत नाहीत, तर जन्म मरणाच्या फेऱ्यातूनही मुक्त होतात. पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जनने जठरे शयनम. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला येण्याचं गणित तुकोबाऱ्यांनी सांगितलं नाही, परंतु ज्या ज्या वेळास तुम्ही जन्माला याल त्या त्यावेळी नित्य व्हावे फजित, प्रत्येक वेळी तुमची फजिती ठरली. मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर नामस्मरणाशिवाय ताकद नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येतं. आणि तो कीर्तीने अमर होतो. भाविक मायबाप हो, व्यक्ती किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व आहे. काही काही माणसं 100-100 वर्ष जगतात. करू नये ते करतात, खाऊ नये ते खातात, वागू नये तसं वागतात, जाऊ नये तिकडे जातात. मग त्याला काही जगणं म्हणतात का महाराज? किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला फार महत्व आहे. माणसानं जीवनामध्ये ज्येष्ठ होण्यापेक्षा श्रेष्ठ होण्यावरती भर द्यावा. बरीच माणसं ज्येष्ठ असतात पण श्रेष्ठ असत नाहीत. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज जर ज्येष्ठ असतील तर 14 वर्षाचे ज्ञानोबराय आमचे श्रेष्ठ आहेत. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज जर ज्येष्ठ असतील तर 5 वर्षाची मुक्ताबाई आमची श्रेष्ठ आहे. किती दिवस जगले याला महत्व नाही, कसे जगले याला महत्व आहे. किती आयुष्य लाभलं ज्ञानोबरायांना? अवघ 16 वर्षाचं, 16च वर्षाचं आयुष्य. हे काय जाण्याचं वय आहे, पण उत्तम चिवरे कीर्ती मागे. 22-23 वर्षाच्या वयामध्ये भगतसिंगांना फाशीवर जावं लागलं. ज्या वयामध्ये कपाळाला मंडोळ्या बांधून वेगळ्या विचारात तरुणाई राहते, वेगळे स्वप्न पाहत तरुणाई राहते, भरकटलेली तरुणाई राहते, त्याच वयामध्ये हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंगाचं वय किती होतं? अवघ 22-23 वर्षाचं. भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि जसेही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, जेलरने सांगितलं, भगत अरे तुला फाशी होणार आहे. भगतसिंगाच्या चेहऱ्यावरचा किंचितही भाव बदलला नाही. कारागृहामध्ये भगतसिंगांनी हसत हसत जेलरशी संवाद साधला. 8 दिवस फाशी करता राहिले. दररोज नियमाप्रमाणे जेलरने यावं, दररोज येऊन सांगावं, भगत 7 दिवस फाशीला राहिले रे, 5 दिवस राहिले, 4 दिवस राहिले. फाशीचा दिवस उजडला आणि फाशीच्या दिवशी येऊन नेहमीप्रमाणे जेलरनी सांगितलं, भगत तुला आज फाशी होणार आहे. पाहतात तर त्या दिवशी भगतसिंग व्यायाम काढत होते, उठ बैठक काढत होते.
जेलरला आश्चर्य वाटलं. अरे थोडा वेळानं फाशीवर जायचे तू व्यायाम काढतो. व्यायाम कशासाठी काढतात माहित आहे? चांगलं जगण्याकरता व्यायाम करतात, सुदृढ निरोगी शरीर राहण्याकरता व्यायाम करतात. आणि तू आता व्यायाम करतोस, मरायचंय तुला. भगतसिंगाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं. भगतसिंग सांगतात, जेलर साहेब, माझी आई दररोज देवाची पूजा करते, दररोज बागेमधून फुलं आणते, एक एक फुल देवाला वाहते. फुल देवाला वाहत असताना जे ताजे आणि टवटवीत फुलं आहेत तेवढेच देवाला वाहते, सुकलेली फुलं देवाला वाहत नाही. माझ्या आईचा देव राऊळातला पांडुरंग असेल, माझ्या आईचा देव या राऊळातला बालाजी असेल, पण माझ्या करता भारत माताच ही देव आहे. हे शरीर रूपी पुष्प आता या भारत मातेला अर्पण करायचंय. तेव्हा सुकलेला होऊन अर्पण होणार नाही, अगदी टवटवीत होऊन ताजा तवाना होऊन अर्पण होईल. म्हणून व्यायाम काढतोय. काय विचारधारा असेल? उत्तम चिवरे कीर्ती मागे. 33 वर्षाचं आयुष्य लाभलं जगत शंकराचार्यांना, जगाचे गुरु ठरले. एवढं ज्ञान होतं. 33 वर्षाचं आयुष्य, उत्तम चिवरे कीर्ती मागे. 39 वर्ष आयुष्य लागलं फक्त स्वामी विवेकानंदांना. किती? 39 वर्ष. अख्ख्या जगाने वाकून पाय घड्या त्यांच्या समोर टाकाव्यात. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये एक फक्कड संन्यासी महात्मा जेव्हा उभा राहतो, सगळ्या जगाने त्यांच्याकडे पाहून विटंबना केली, पण 2 शब्द, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, या 2 शब्दांनी अख्ख्या सभागृहाला 5 मिनिट टाळी कडकडाट वाजण्याचा एक वाजण्याकरता मजबूर ज्यांनी केलं. त्या भगतसिंगाचं वय किती होतं? फक्त 38-39 वर्षाचं वय. देहासकट वैकुंठ गमन आमच्या तुकोबाऱ्यांनी केलं. गाथ्यासारखा 5वा वेद दिला. किती वय? 42 वर्षाचं. वयाचे 35 वर्षे घोड्यावरचा पायच खाली टाकला नाही आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली छत्रपती शिवाजी महाराज. वय किती? 50-52 वर्ष. व्यक्ती किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला फार महत्व आहे. म्हणून हा फारच गोड प्रमाण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. किती दिवस जगले याला महत्व नाही, असं जगा महाराज. तुम्ही किती वर्ष, तुम्ही जन्माला येत असताना अख्खं जग तुमच्या करता हसत होतं, तुम्ही मात्र रडत रडत जन्माला आले. परंतु जात असताना असं काहीतरी दिव्य कर्म करा, अख्ख्या जगाने तुमच्या करता अश्रू ढाळले पाहिजेत. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं काहीतरी दिव्य कर्म करा. जात असताना अख्ख्या जगाने तुमच्या करता अश्रू ढाळले पाहिजेत. तुम्ही मात्र हसत हसत संतोष मनाने या जगाचा निरोप घ्यावा. आणि असं जर करायचं असेल तर माईक पदार्थाचा त्याग करावा लागेल, नामस्मरणाचा स्वीकार करावा लागेल, देवाला आपलंसं करावं लागेल. आणि ज्याने देवाला आपलंसं केलं, ज्याने माईक पदार्थाचा त्याग केला आणि ज्याने नामस्मरणाचा स्वीकार केला, अशी माणसं मरत नाहीत. तुका म्हणे एका मरण्याची सरे, 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 उत्तम चिवरे कीर्ती
नाही आदि अंती अवसानी अवसान नाही आदि अंती अवसाने नाही
आदिया नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान बोला बोला नाही आदि अंति नाही आदि अंति अवसान ये रति माई के दुकाची जनती ये रति माई के जनती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम वैकुंठवासी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपाडे परिवार आणि त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर शिवाजीराव उपाडे ज्ञानेश्वर शिवाजीराव उपाडे यांनी आपल्या मातोश्रींच्या प्रती आदरभाव प्रेमभाव आणि कर्तव्याची जाणीव लक्षात घेता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे बाळासाहेब महाराज निरुपणेकर गजानन महाराज स्थानिकचे सर्व गुणीजन गायनाचार्य मंडळी आमचे सलगऱ्याहून आलेले बालभजनी मंडळ आमचे चंदू तात्या भंडारवाडी सुगावचे हां मृदंगाचार्य तुकाराम महाराज एकदा तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून शेवेला पूर्णविराम एकदा सगळ्यांनी हात वर करून तुकोबाऱ्याचं भजन करूयात। हात वर करा ज्याला ज्याला तुकोबाऱ्यांनी हात दिले असतील त्यांनी हात वर करा। तुकाराम 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 टाळी 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 वाजवा तुकाराम 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 पुंडलिका